गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. हे बघा सगळे चिल्ली पिल्ली गँग आम्ही चाललोय आज स्विमिंग पूलला. वॉटर पार्क, नो स्विमिंग पूल, वॉटर पार्क. येस येस, थँक्यू. तुझ्या ह्याच्यात आणि कुठे चाललोय बघा पुढे ब्लॉग सगळं डिटेल्स शेअर करतो मी. आणि हे बघा सगळे असे रेडी झालेले तिथं. हॅलो हॅलो. हे बघा हे पण येतोय. हा हा हा. ही छोटी पोरगी त्रास देते आम्हाला. दोन रोनाल्डो. मॅचिंग केलंय. मॅजिक मोमेंट्स वॉटर पार्क आहे, तो आहे राहू. आणि आम्ही आलोय आता इथं केसनन मध्ये. राईट साईडला रोड जातो थेऊरला. हे बघा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इकडे. राईट साईडला थेऊरला रोड जातो, आपल्याला जायचंय सरळ. आणि लेफ्ट साईडला इकडे रोड जातो लोणीकंदला, जो की मिळतो आपल्या पुणे नगर हायवेला. आणि आम्हाला सरळ जायचंय. सरळ गेल्यावर लागणार आहे वाडे बोल्लाई. आज संडे, आता गर्दीच असेल मला वाटते. गाईज गाडी पार्क केली तर आम्ही पोचलोय मॅजिक मोमेंट्स वॉटर पार्कला. हे बघा इथं बाहेर एवढं पार्किंग आहे, चांगली जागा आहे पार्किंगसाठी. तिकडे समोर गाडी पार्क केली आहे मी. आणि इथं लाईन आहे, इथून तिकीट चालू आहे आय थिंक. गाईज इथं आल्यावर आम्हाला एक गोष्ट कळाली की डेली वीकडेजमध्ये 500 रुपये एंट्री आहे अडल्टला, म्हणजे मोठ्या माणसांना 500 आणि छोट्या मुलांना काहीतरी 300 रुपये. पण इथं आल्यावर कळालं सॅटर्डे संडे जर तुम्ही येत असाल तर 700 रुपये अडल्टला आहे, 700 रुपये मोठ्या माणसांना आहे आणि लहान मुलांना 400 रुपये. कारण सगळीकडे फ्लेक्सवर लिहिलं आहे 499 आणि ऑनलाईन पण त्यांचं 499 आहे. बघा रूल्स अँड रेग्युलेशन लिहिलेले आहेत. तर बघा हे सगळे ॲक्टिव्हिटी हे पण करणार आहे आम्ही. आणि आतमध्ये आहे वॉटर स्पोर्ट्स. काय रे ते, काय विमान ते, त्याचे डोळे बघा कसले डेंजर आहे बाबा. आणि इकडं घोडा बांधलेला आहे त्यांनी. आल्याला ब्रेकफास्ट दिलाय त्यांनी, पोहे. नाही आता मी काय बोलत नाही, फक्त बघा तुम्ही. सगळे हाय करा. इवन घाबरतोय अजून पण. ही राईडले डेंजर आहे बरं का. हे बघा आता प्रियांका आली बघा. कसं वाटलं? एकदम फास्ट जायचं. थांबू तिथं जाऊन थांबू. कंट्रोल नाही होत रे, ब्रेक नाही लागत आता. डेंजर स्लाइड आहे बाबा ही. जा जा. वरती वरती चला सगळे. कसं वाटतंय रे? मी आणि प्रियांका एक सोबत राईड करणार आहे. त्या राईडचं नाव आहे भुयारी राईड. ही राईड सगळ्यात वरती बाबा, टॉपची राईड आहे. फास्ट यायला पाहिजे होतं.
स्लो घे. गर्दी बघा मित्रांनो एवढी आहे कारण संडे आज. संडेचे किती लोक आलेले. ही सगळ्यात डेंजर राईड आहे. इकडून चढायचं वरती आहे बघा असं. हा चढ वर चढ. जा वर जा. जा वर. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. इकडे ये. पुढे या पुढे. चला चला चला. इकडे तोंड कर. चल राधिका. बाहेर आलो होतो थोडंसं सामान घ्यायला गाडीतून. बघा फुल झाले पार्किंग पूर्ण. आता 1 वाजलाय अजून पण लोक येत आहेत. हे बघा मित्रांनो आम्ही आता ऍक्टिव्हिटीज करणार आहे. प्रियांका ऑलरेडी गेली. प्रियांका पहिला खालचा राऊंड करू आपण. हे लावून जायचंय का सेफ्टी. जाता येईल का तुला प्रियांका. ओ माय गॉड. और कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स. अरे गरम आहे पुढे चप्पल काढल्यावर. हे टायर दिसते तेवढं सोपं नाही गाईज. मला मोबाईल ठेवून द्यावा लागेल. एक हातचे नाही हो गाई. डेंजर आहे. प्रियांका कंप्लीट करते. व्हेरी गुड. जिमचा फायदा होतोय कुठेतरी. आणि सगळ्यात अवघड आता हे खाली बघा एकच तार आहे फक्त उभी राहायला आणि पूर्ण वरती पकडून जायचंय. अवघड वाटत होतं पण हे सोपं आहे. सगळ्यात सोपं आहे ना. खाली बघा एकच तार आहे आणि वरती फक्त रस्सी आहे. आणि ती तर पोरं बघा वरती 2nd फ्लोअरला गेले. शेवटचं राहिले नाही 2nd लास्ट. आणि हे राहिले लास्ट. हे करायचं. आम्ही आता 2nd लेअरला आलोय गाईज. हे बघा प्रियांका हे हालतंय जरा खालच्या सारखंच. व्हेरी गुड व्हेरी गुड. यू कॅन डू इट. मी एवढं फास्ट केलं माझा एक पण नाही व्हिडिओ आला तर मी प्रियांकाकडे मोबाईल देणार आहे आणि पुढची ऍक्टिव्हिटी करणार. बघा किती फास्ट फास्ट जातोय मी. जिमचा फायदा होतोय बरं का. आता हॅशटॅग वर चाललोय मी. हॅशटॅग ओ भाई
आणि हे मला वाटतं झोकावर कसं जायचं बाबा. ओ! हे डेंजर हे बर का. ओ माय गॉड. झोका दिसतो तसा सोप्पा नाहीये. ओ माय गॉड. येस. मोबाईल घेऊन ये आता. सावकाश. तसंच. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा टप्पा सोप्पा आहे एकदम शेवटचा. 4 वाजले गाईज, जातोय आम्ही घरी. झालं एन्जॉयमेंट, वॉटर ॲक्टिव्हिटीज, जेवण झालं, सगळं झालं. वाडे बोललाय मंदिराच्या बाहेर इथं पार्किंग आहे. इथं पार्क केली गाडी. 30 रुपये पार्किंग फी. इथं मंगल कार्यालय पण आहे का, भक्त निवास. बघा अशी पावती दिली त्यांनी. आणि इथं चप्पल स्टँड आहे. ब्लॉगमध्ये मिसिंग होतं की जेवण. मिसिंग म्हणजे मी शूट करायचं राहिलं माझ्याकडून. तर मस्त जेवण होतं, पोटभर एकदम. चपाती, पनीरची भाजी, पायनॅपल शिरा, वरण भात, लोणचं. सिम्पल अँड स्वीट असं मस्त जेवण होतं. तर गाईज, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करूनच जा पुढे. तुम्ही सबस्क्राईब केलं ना मला मोटिवेशन मिळतं. तर हे आहे त्याच्या मागचं रिझन.